श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त फॅमिलीमध्ये नक्कीच जुडाल आणि तुम्हाला स्वामींचे असेच व्हिडिओ मिळत राहतील. म्हणून स्वामी तुम्हाला कायम म्हणत असतात, बाळा, मी तुझ्यासाठी लवकरच चांगली बातमी घेऊन येणार आहे आणि तुला भरपूर काही आनंद देणार आहे. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव, सर्व काही तुझ्या जीवनात चांगलंच होत राहील. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, काय रे, कशाचा विचार करतोस? ते सोडून दे, अजून काही दिवस सहन कर. फक्त हार मानू नकोस. वेळ वाईट आहे, आयुष्यात अशा अनेक दुःख जातील, हे तर सगळ्यांसोबत होतच असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊन अति विचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू. घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि स्वामींवर विश्वास असला की आपल्याला घाबरण्याचे काही कारण नसते. म्हणून गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात आणि प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. एवढे मात्र लक्षात घ्या. आणि अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामींचा चमत्कार आहे. आणि स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतात आणि मग शेवटी तुम्हाला सर्व काही देतात. म्हणून त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा तुम्ही पूर्णत्वाने प्रयत्न करायला हवा. आणि देणारा तोच आहे, करणाराही तोच आहे, करता करविताही तोच आहे. आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा आहे, हे मात्र निश्चित. आणि माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारणं त्याला पूर्णपणे सापडत असतात. म्हणून एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा पूर्णपणे सकारात्मक आहे. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू, आणि या दोन्हींमधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजे नामस्मरण. आणि जन्मापासून मरेपर्यंत श्री स्वामी समर्थांच्या स्मरणात राहणे हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च अंतिम ध्येय आहे. आणि हे ध्येय तुम्ही नक्कीच गाठले पाहिजे. म्हणून देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल, आणि नक्कीच तुम्ही त्यातून बाहेरही पडाल. म्हणून मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, एवढा फक्त विश्वास ठेवा. आणि स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. आणि ती प्रिय सेवा करत असताना तुमच्यामध्ये मनामध्ये काहीच ठेवू नका. निस्वार्थ मनाने ती करा. आणि स्वामी म्हणतात, का भरकटतो आहेस? सावर स्वतःला, मी तुझ्यात आहे. धणकावून सांग तुझ्या मनाला. आणि स्वामी आपल्या मनात वास्तव्य करतात. म्हणून आपण विचार चांगले ठेवा आणि चांगलंच बोला. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टींमध्येही आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुझ्याकडे आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधीही तो घाबरत नाही, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही तसेच व्हायला शिका आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही पारदर्शकता ठेवायला शिका. जेव्हा तुम्ही असे शिकाल तेव्हाच तुम्ही जीवनाकडून चांगला अनुभव घेऊ शकाल. आणि दृष्टी जाईल जेथे जेथे स्वामी दिसावा तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे स्वामी कृपा निश्चिततया. म्हणून आपण जर दृढ संकल्प केला की आपली दृष्टी जेथे जेथे जाईल तेथे आपल्याला स्वामी दिसले पाहिजेत, आणि स्वामींचीच भक्ती आणि नामस्मरण आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, तर नक्कीच आपल्याला ते दिसेल. आणि जीवनामधून जर आपण हाव सोडली की मोह आपला संपून जाईल, आणि मोह संपला की आयुष्यातले दुःख पूर्णपणे आपले संपून जाईल, एवढे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही हाव सोडा आणि मोह पूर्णपणे सोडून टाका. स्वामींची कृपा सदैव राहो
प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर फक्त आपल्याला चालायचं आहे. आणि ते चालत असताना, मेहनत करत असताना आपल्याला जीवनही आनंदाने आणि समाधानाने जगायचं आहे. हे म्हणा, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटाच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा वळत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव, हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत नक्की तू पास हो, असं आपण आपल्या मनाला समजावून आणि ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तेही आपल्याला सर्व काही देतात. फक्त ते निस्वार्थ पाहिजे आणि निस्वार्थ मनाने केलेलं सर्व काम यशस्वी होतच हे मात्र निश्चित. म्हणून आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे आणि तुम्ही किती काय करू शकता. त्यानुसारच देव तुम्हाला फळ देत असतो आणि सर्व काही गोष्टींमध्ये तुम्हाला भरपूर काही देव पुरवतही असतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी थांब. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी उभे आहेत. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. देणारा तोच आहे, करणाराही तोच आहे, करता करविताही तोच आहे. आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा आहे आणि श्रद्धा आणि त्या भक्तीने आपण चाललं पाहिजे. म्हणून अमृताचे बोल, हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले आम्हाला डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे आम्हाला हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी नक्कीच आम्हाला विसावू दे. आणि स्वामीराया, तुझा असा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे राहू शकत आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय आणि पूर्णपणे आपण स्वामी भक्तीत गुंतलो आहेत. म्हणून बाळ, शांत राहा. आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही, पण त्यांच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे. म्हणून कोणाचा बोलण्याचा जास्त परिणाम करून घ्यायचा नाही. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण नाम घेतलंच पाहिजे, तरच आपल्याला स्वामी मदत नक्कीच करतील. कारण कुणाला बोलवल्याशिवाय कुणी आपल्या जवळ येत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींनाही बोलवायला लागेल. दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखाची आहट स्वामी, प्रारंभ स्वामी, अंत स्वामी, सर्व काही आपल्यासाठी स्वामी महाराज आहेत. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस. तू एकटा नाहीस, मी नाही, नेहमी तुझ्या बरोबर आहे. आता सगळे चांगलेच होणार आहे आणि सर्व काही तुला मी देणार आहे. म्हणून तू निश्चिंत राहा आणि निश्चिंत बस. डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाही. संकटे आल्याशिवाय डोळेही आपले उघडत नाही. राग आल्यावर थोडंसं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडंसं नमलं तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात आणि आपोआप ते आपल्या मार्गातून निघून जात असतात. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तो असल्यावर तुम्हाला भिण्याचं कारण नाही. तुझ्या अंतरम्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायम असणार. आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. खूप निभावली नाती, खूप सांभाळली दुसऱ्याची मन तरी, पण तीच मीच चुकीचा ठरतोय. आता खरंच हे सगळं सोडून द्यायचं आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी जगायचं, एवढंच आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. जेवढं जास्त आपण स्वतःच्या आनंदासाठी जगू तेवढंच जास्त आपण चांगल्या कृतीने जाऊ आणि चांगल्या कृती या जगामध्ये करू शकू. म्हणून स्वामींच्या मठात एक छान पाटी लावलेली लिहिलेली होती, कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या. तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलो नाही. म्हणून स्वामी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत माफ करायला आणि माफ करतात सुद्धा. फक्त आपला स्वामींवर विश्वास असायला हवा आणि कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत तुमच्यामध्ये तुम्ही ठेवली पाहिजे. आणि चांगल्या कर्माचं फळ हे मिळतंच, आज नाही तर उद्या मिळतं. विहीर जितकी खोल असेल तितकं गोड पाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही तुम्हाला मिळणार नाही.
म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही, तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. म्हणून हेच जीवनाचे सत्य आहे आणि हेच जीवनाचे सत्य तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामींकडे प्रार्थना करा, हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस. हे आई, आज आम्हाला बाळांना ही समज दिली त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि मित्रांनो, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. म्हणून माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. म्हणून आपल्याला आपल्या जगामध्ये माणुसकी ठेवायला लागेल. आणि माणुसकी ठेवली नाही तर मग आपला जीवन जगून काही फायदाही असत नाही. म्हणून ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भरदास्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भरदास्त असणं हेच आपल्या हातात असतं. म्हणून खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. आणि ते लक्षण नक्कीच तुमच्याजवळही असते. म्हणून काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात. पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काही फरक उरत सुद्धा नाही. म्हणून गुरु तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन, पण गुरु माझा अनमोल. आणि आपल्या गुरुला आपण पैशांनी कधीच किंमत ठरवू शकत नाही. आपल्या गुरुची किंमत फक्त आपल्या हृदयात आहे. आणि त्यांच्या चरणी आपलं मस्तक टेकून आपण नक्कीच ते पूर्ण करू शकतो. आणि फक्त आपण त्यांचं नामस्मरण करून त्यांना नक्कीच खुश ठेवू शकतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या पूर्ण जगात तुम्हाला कुठे सापडणार नाही. आणि ज्याला हे कळले ना, त्याला वेगळे पुण्य कमवण्याची कधीच गरज लागणार नाही आणि गरज भासणारही नाही. म्हणून गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. आणि म्हणून आपल्याला सदैव पाठीशी उभा असणारा व्यक्तीच पाहिजे असतो. ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जात असतात. आणि जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असहाय्य दुःखांच्या, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे आणि सदैव समर्थ असणारही आहे. म्हणून शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची वर चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. आणि ती शिकवण आपण नक्कीच पार पाडायची. आणि तिथेच आपण माणुसकीचं लक्षण आपल्यात दिसून येतं. म्हणून मी तुला आज एक सांगतो असे स्वामी म्हणत आहेत, मला शोधण्याचा प्रयत्न बाळा करू नकोस. मी तुझ्या अंतरम्यात आहे आणि अंतकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं जीवनामध्ये आपल्या कधी संपत नसतं. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी वाईट खोड कोणीतरी एक काढतच असतो. म्हणून मित्रांनो, गुरु केव्हा आपल्याला भेटत असतो? शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की भुंग्यांचं आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्याची आपोआपच वाफ होतेच. आणि हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हेही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो. आणि जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु आपण नक्कीच मानले पाहिजे. आणि कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्याच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्याला परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. आणि अशी आग आपण ठेवायची सुद्धा नाहीये. म्हणून रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारं फक्त सद्गुरूच असतात. आणि फक्त सद्गुरूच ते आपल्यासाठी करू शकत असतात. म्हणून स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकडपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका नक्कीच बसला पाहिजे. म्हणून मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील ना तेवढे घ्या, तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना कधीच तुम्ही आयुष्यामध्ये दुखवू नका. इतरांना दुखवाल
तर देवही तुम्हाला नक्कीच दुखवेल आणि तुम्हाला देव नक्कीच नाराज सुद्धा करेल. म्हणून आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजे गुरुकृपा आहे आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. आणि जीवनात संकटे येतील जातील, कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल. आणि हे चिरकाल टिकणारे यश तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही देऊन जाईल आणि स्वामीच तुम्हाला हा मार्ग दाखवत असतात. म्हणून जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख नक्कीच प्राप्त होते आणि ते सुख चिरकाल टिकत असते. म्हणून खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या आपल्या आई वडिलांना आणि माणसांना कधी विसरू नका. ते विसरलात तर तुम्ही माणुसकीचं मोल पूर्णपणे विसरून जाल. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर ते परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही आणि त्याला शरणागती म्हणतात. आणि मग हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्याला असावी लागते. आणि गुरु केल्यावर भविष्य बघणे, सांसारिक कष्टासाठी पत्रिका दाखवून उपाय करणे, वास्तुदोषाबद्दल काळजी करणे, प्रारब्ध संचित क्रियनाबद्दल उगीच चर्चा करणे यासारखा कर्म दरिद्रीपणा नाही. आणि त्यांच्या अस्तित्वावर आणि कृपेवर इतकी निष्ठा असावी की या गोष्टी यकचित वाटाव्यात. म्हणून मित्रांनो, आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे. ही गुणखाट नक्कीच तुम्ही बांधून ठेवायची आहे आणि प्रपंचात ते वागायचं आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यवहारात आणि व्यापारात काहीच तथ्य नाही. तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे. तो जरूर मिळत नसेल तर मग प्रपंचात लोभ धरण्यात काय फायदा आहे हे मला तुम्ही नक्कीच सांगू इच्छिता. म्हणून तुम्ही ते सांगितलेच पाहिजे. म्हणून ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. ती मध्ये भेसळ उपयोगाची नाही हे मात्र लक्षात ठेवा. आणि मनामध्ये किंतु परंतु न ठेवता नामस्मरण आपल्याला करावे लागते. आणि अनेक गुणांनी सजलेलं आमचं शरीर जर जळून राख होणार तर मग त्या शरीराचे इतके लाड का बरं? मनामध्ये उडणारे आणि उठणारे हे विचार देखील जर नाश पावणारे आहेत तर त्या विचारांचा बोजा आपल्या आजूबाजूला बुद्धीला गंज लावण्यासाठी का लावावा? मी जे करतोय ते योग्य की अयोग्य हा पेचाचा नको. म्हणून सर्व सद्गुरू स्वाधीन करा. नामस्मरण हे कोणाचेही केले तरी गुरुतत्वाकडे जाणार आणि स्वतःचे अस्तित्व हे फक्त नामच आहे. बाकी सर्व व्यर्थ समजून जाणाऱ्या विचारांना बाहेरील वाट दाखवून अंतर्मनात सद्गुरूंनी दिलेले नाम जप करीत ध्यानात बसावे हे मात्र निश्चित. आणि ते ध्यानात बसले की आपल्याला सर्व काही कळायला लागते. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ समजून तो जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. आणि मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. भगवंत आहे की नाही इथपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते. म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. म्हणून आपण जर भगवंताला चिटकून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू. आणि मग परिस्थिती कितीही बदलू द्या, स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि ते सर्व काही बघत असतात. म्हणून परिस्थिती चांगली आली की नाम घेईन असे म्हणणारा कधीच नाम घेत नाही हे मात्र निश्चित. म्हणून आपण चांगल्या प्रकारे नाम घेतले पाहिजे आणि मनोभावे चांगल्या मनाने घेतले पाहिजे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुख समाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे. आणि हेच आपण केले पाहिजे. ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. सर्व विष वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आणि आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे आणि हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय बरं करावे? आपली पापे मनात आणू नयेत. काय झालेले आज नाही सुधारता येणार,
पण चालू क्षण मात्र दबडू नका, निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विस्तार पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नावानेच तो तरला आणि त्या भावनेनेच तो उधळून गेला. म्हणूनच ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. निधीधास्तपणे आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी असते. म्हणून आपल्याला फक्त देवाची बुद्धी ठेवायची आहे आणि त्यानुसार चालायचं आहे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.